15 मिनट के लिए पुलिस को हटा लो, बता लेंगे किसमें हिम्मत है, कौन सा हलवा है। नारे तकबीर, नारे तकबीर। आणि आगामी काळात निवडणुकीच्या राजकारणात हा पक्ष किंग मेकर ठरू शकतो. हा किंग त्यांना हवा तसा आणि हवा तोच असेल आणि हमखास तो हिंदू द्वेष्टा असेल. कारण गजवाए हिंद काफिरों को मिटाना है, 10 मिनट यहाँ से पुलिस हटा दो फिर देखो, अशा देशविरोधी आणि हिंदू विरोधी ध्येय धोरणवाल्या MIMचा अजेंडा दुसरा काय असणार आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर अनेक मुद्दे आपल्यासमोर चर्चेसाठी आलेले आहेत. त्या मुद्द्यांवर केवळ राजकीय भाष्य करत असताना आपण महाराष्ट्राच्या एकेका शहरात घडत असलेले डेमोग्राफिकल बदल मात्र दुर्लक्षित करत पुढे चाललोय. आजच्या रविवारी सुट्टीचा दिवस असूनही भोवताली कुठेतरी नाशिक बाजा वाजतोय, कुठे बँजो वाजतोय, तर कुठे कुणाच्या ब्रँडचा बँड वाजलाय म्हणून ते टाळ्या पिटतायत. देवाचा धावा करतायत. देवाच्या मनात असेल तर हे होईल, देवाच्या मनात असेल तर ते होईल. अरे तुम्ही देवाचा दावा करताय, देवा गेला दावसला. पण एक हिंदू म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल घडतोय, तो आपण बघूनही अनदेखा करतोय की काय असं मला वाटतंय. म्हणून म्हटलं चला आज जरा या विषयावर आपण बोलूया. मित्रांनो, निवडणुकीच्या धामधुमीत सगळीकडेच भाजपा, शिवसेना, उबाठा आणि इतर पक्षांच्या त्या व्यूहरचना, शह काटशह आणि त्यातून त्यांना आलेलं यश अपयश यावरच सारे फोकस्ड आहेत. पण आज मी तुमच्यासमोर एक फॅक्ट मांडणार आहे. एक असा राजकीय पक्ष ज्या पक्षाकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं, तोच पक्ष आज महानगरपालिकांच्या निकालातून एक मोठा संदेश देतोय आपल्याला. हैदराबादच्या ओवेसींचा ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM संपूर्ण निवडणुकांमध्ये ओवेसी बंधूंपैकी कोणीही महाराष्ट्रात फिरकलं नव्हतं. ना त्यांनी हैदराबादेत बसून कोमट पाणी पीत फेसबुक लाईव्ह केलं होतं, ना डिजिटल प्रचारात ते उतरले होते. पण अक्षरशः झिरो इन्व्हेस्टमेंटवर त्यांनी जे काही गेन केलंय ते शेअर बाजारातल्या बिग बुललाही लाजवेल असं आहे. तर हे यश समजून घ्यायचं आहे तर निवडणुकांचे निकाल समजून घ्यावे लागतील. तर काय सांगतात हे निकाल? महाराष्ट्रातल्या नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये MIMनं थक्क करणारी कामगिरी केलेली आहे. एका बाजूला आपण राज्यातल्या मोठमोठ्या राजकीय पक्षांचं यश अपयश मोजत बसलेलो असताना वेगवेगळ्या महापालिकांमधून MIMचे तब्बल 116 उमेदवार विजयी झालेले आहेत. हा आकडा छोटा नाही. हा आकडा म्हणजे एका मजबूत होत चाललेल्या राजकीय ताकदीचा इशारा आहे. आता तुम्ही बघा, 2869 वॉर्ड्स होते, एवढ्या जागा होत्या 29 महानगरपालिकेतल्या. त्यात सर्वाधिक म्हणजे 1426 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेत. त्या खालोखाल शिवसेनेचे 407 नगरसेवक निवडून आलेले आहेत. काँग्रेसचे 324 नगरसेवक आलेत. त्यानंतर अजित पवार गट जो आहे त्यांचे 166 आलेत. उबाटाचे 154 आलेत. आणि त्यानंतर जो नंबर आहे तो AIMIMचा आहे 116. शरद पवार गट 36 आणि मनसे 13. आता हे सगळे आकडे एकदा आपण नजरेखालून घातल्यानंतर आपल्या लक्षात काय येतं, तर सगळे मोठमोठे राजकीय पक्ष आहेत. प्रत्येकाला फार मोठा इतिहास आहे, परंपरा आहे, त्यांचे नेते प्रसिद्ध आहेत. तसं असताना MIMचा जो आकडा आहे तो महाराष्ट्रात कसा नजरेत भरतो, त्यासाठी सगळ्यात आधी आपण MIM महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या शहरात मजबूतीने पुढे येताना दिसते ते पाहूया. छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, इथं सुमारे 33 जागांवर MIMचा झेंडा फडकलाय. दुसरा आहे मालेगाव, इथे एका माजी आमदाराच्या नव्या पार्टीनं, म्हणजे त्याचं नाव आहे इस्लाम पार्टी आहे, 35च्या वर जागा जिंकलेत आणि जवळपास 21 जागा ह्या MIMकडे गेल्यात. मालेगाव हे मुस्लिम बहुल शहर असलं तरी इथं इस्लाम पार्टी किंवा MIMच्या आधी काँग्रेसला बऱ्यापैकी जनाधार होता. तो जनाधार काँग्रेसनं गमावलाय का? तर सेक्युलर अर्थात मुस्लिम धार्जिण्या पक्षांना जवळ करणं, त्यांना बळ देणं भारतातल्या मुसलमानांनी बंद केलेलं दिसतंय. कारण त्यांना आता लोकशाही शासन व्यवस्था असलेल्या या हिंदुस्थानात सेक्युलर अशा कुबड्या न घेता आपल्या हिरव्या मतांचा माज थेटपणे दाखवायचा आहे. आणि त्यामुळेच तर इस्लाम पार्टी किंवा MIM अशा थेट मुस्लिमांच्या पक्षांना या निवडणुकीत हे यश लाभलेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली मुस्लिम लीग संपवावी यासाठी त्यांच्यासमोर समांतर मुस्लिम अनुनय करणारे लोक उभे केले गेले, जे काँग्रेसचे होते. सहिष्णू आणि खऱ्या अर्थानं सेक्युलरिझम मांडणारे, आपल्या जीवन पद्धतीत वागण्या बोलण्यात सेक्युलर असणारे हिंदू जे आहेत, त्यांनी त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हिंदू महासभेलाही निवडणुकीच्या राजकारणातून गाशा गुंडाळायला लावला. पुढे जनसंघाच्या मुशीतून बाहेर पडलेल्या भारतीय जनता पक्षाला आपण सॉफ्ट हिंदुत्वधारी पक्ष असं समजतो, जो सध्या सकल हिंदुत्व प्रतिनिधित्व करताना दिसतोय. पण इस्लाम पार्टी किंवा MIM सारख्या कट्टर जिहादी मुसलमानी पक्षांना जे यश मिळतंय ना,
ते खरं तर उदासीन आणि आपापल्या राजकीय अजेंड्यांमध्ये मग्न असलेल्या हिंदूंची धुंदी खाडकन उतरवणारा आहे. पण असा खाडकन जागा होईल तर तो हिंदू कसला, नाही का? मी तर तुम्हाला एक ते संभाजीनगर, ज्याला लोक आजही औरंगाबादच म्हणतात, त्यांच्या निवडणूक अर्जावरही ते शहराचं नाव औरंगाबादच लिहितात, याबद्दल सांगितलं. आणि दुसरं मालेगाव सांगितलं. पण याशिवाय नांदेड, धुळे, सोलापूर, अमरावती, जळगाव, चंद्रपूर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका, मुंबईतही MIMचं खातं उघडलेलं आहे, हे लक्षात घ्या. MIMचा हा विजय म्हणजे कुठल्या तरी राजकीय विचारधारेचा विजय नाही आहे. हा विजय त्या पॉकेट्समधल्या बदलत्या डेमोग्राफीचा विजय आहे, वाढत्या इस्लामीकरणाचा विजय आहे. लोकसंख्या वाढ होते पण त्यात हिंदू कमी पडत चाललाय, हा त्या तोकडेपणाचा विजय आहे. दक्षिण मुंबई, जिथे भाजपचा मतदार मोठ्या संख्येने असं समजलं जात होतं, उच्चभ्रू वस्तीतला व्हाईट कॉलर. किरण गावात दक्षिण मध्य मुंबईत मराठी टक्का मोठा आहे असं मानलं जात होतं. अशा या बालेकिल्ल्यांमध्ये MIMचा प्रवेश हा मोठा राजकीय संकेत मानला जातोय. आता सॉफ्ट भाषेत म्हणालोय मी, राजकीय संकेत. खरं तर हा खतरनाक धोका आहे, धोका. राजकीय संकेत वगैरे नाहीये, कारण यांची कुठली राजकीय विचारधाराच नाहीये मुळी. हे फक्त धर्म आणि हिरवा रंग यासाठीच सगळं चाललेलं आहे. तर धार्मिक ध्रुवीकरणाचा रंग गडद हिरवा कसा, हे जसं स्पष्ट दिसतंय ना आपल्याला, तसाच याचा राजकीय अर्थ काय हे सुद्धा समजून घ्यायला हवंय. आजपर्यंत मुस्लिम बहुल भागात मर्यादित समजल्या जाणाऱ्या MIMनं यावेळच्या महापालिका निवडणुकांमधून स्पष्ट केलंय की आम्ही केवळ नावाला या गर्दीत उपस्थित नाही आहोत, तर आता संख्येनं एवढे होत जाणार की तुमच्या सत्ता कारणावर प्रभाव टाकण्याच्या स्थितीत पोहोचलेलो आहोत आम्ही. तर हे काय मी सांगत नाही, तर तुमच्यासमोर जे निकाल पडलेत तेच सांगतायत की शहरी मुस्लिम मतदारांमध्येही MIMची पकड वाढते. ते जे गावचे अशिक्षित अडाणी लोक जे आहेत, त्यांच्यावर धर्माचा पगडा असतो वगैरे, सगळं बाजूला सोडा. शहरी भागात हे प्रमाण वाढतं आणि आगामी काळात निवडणुकीच्या राजकारणात हा पक्ष किंग मेकर ठरू शकतो. हा किंग त्यांना हवा तसा आणि हवा तोच असेल आणि हमखास तो हिंदू द्वेष्टा असेल. कारण गजवाए हिंद काफिरों को मिटाना है, 10 मिनिट यहाँ से पुलिस हटा दो फिर देखो, अशा देशविरोधी आणि हिंदू विरोधी ध्येय धोरणवाल्या MIMचा अजेंडा दुसरा काय असणार आहे? महानगरपालिकेतलं त्यांचं हे यश त्यांच्या विरोधकांसाठी इशारा आहे. सोबतच परंपरागत पक्षांसाठी, सो कॉल्ड सेक्युलर पक्षांसाठी हा निकाल म्हणजे धोक्याची घंटा आहे. कारण महानगरपालिकांमधली ताकद उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमधली समीकरणं बदलू शकतो. महापालिका जिंकल्या जातात शहरासाठी, त्यातल्या काही निकालांमधून जो संदेश निघतो तो असतो संपूर्ण राज्यासाठी, संपूर्ण देशासाठी. MIMचा विजय फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तो एका मोठ्या राजकीय बदलाचा संकेत आहे. सोबतच हिंदूंना खडबडून जागं करणारी ही घटना आहे, पण हिंदू यातून काही बोध घेतील का, याबद्दल माझ्या मनात तरी साशंकता आहे. असो, मी एक वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडली आहे, ती कशी घ्यायची हे तुम्ही ठरवायचं आहे. तुमचं यावर काय मत आहे मला जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.